विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता 99 पर्सेंटाईलच्या मुलाला 4300 ही रँक मिळाली. माझे पर्सेंटाईल तर खूप कमी आहेत. माझी रँक इतकी कमी आहे, मग मला माझं ड्रीम कॉलेज मिळेल का? प्रश्न हा प्रत्येकाला पडलाय. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे 98 पर्सेंटाईलची मुलं आहेत. काय कमी आहेत का 98? खूप चांगला स्कोर आहे. पण थोडी तणाव आहे बरं का. पण थांबा. सुरुवातीचा तुमचा मी 1 मिनिट वेळ घेणार आहे. कुठल्या गोष्टीसाठी? की हे आमच्या टीमनं केलेलं अनालिसिस आहे. तुम्हाला माहिती आहे प्रदीप सर टेक ॲस्पायर टीम. ओके. मग आमचा अंदाज काय होता की 99.0 ला 4000 रँक येईल. ओके. आणि अगदी 10 दिवसापूर्वी हे आपलं चॅनल आहे. ओके. सबस्क्राईब केलं नसेल पहिल्यांदा सबस्क्राईब करा. आणि हे जे व्हिडिओजमध्ये जर आपण बघितलं, ओके, व्हिडिओजमध्ये तर 10 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता. हां. 10 डेज अगो त्यात बोललो होतो की 99% याला 4000 रँक येणार. अगदी बरोबर ठरलंय. अगदी. म्हणजे एवढं जे आम्ही अनालिसिस करतोय ते अगदी परफेक्ट आहे. मग तुमचा प्रश्न काय होता? ड्रीम कॉलेज ना, भेटणार ना. मी तुम्हाला सांगतो ही आमची काउन्सिलिंग आहे. तुम्ही या किंवा या नंबरवर कॉल करून प्रदीप सरांशी बोला. तुम्ही बिलकुल घाबरू नका. तुम्ही लास्ट इयरच्या कट ऑफवर डिपेंड राहून मी बाजूला सरकतोय, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. हे नंबर ठेवा तुमच्याकडे बरं का लक्षात घ्या. मग आता मला काय सांगायचंय माझा अनुभव. मिळणारच कॉलेज. तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कॉलेज मिळणारच आहे. तर आता एक गोष्ट लक्षात आली, मगाशी बोललो मी, आता जस्ट बोललो, पर्सेंटाईल पण नाही, रँक मॅटर करते. ओके. आता माझ्याकडे स्टुडंट आहे. सीओईपी सिव्हिलचं ड्रीम आहे. घाबरलाय. रँक किती आहे सांगू का? 6000 आहे. ओके. आणि सीओईपीचं त्या कॅटेगरीत लास्ट इयरचं कट ऑफ आहे 9000. अरे मिळणार ना मग. मिळणारच. रँक ही शेवटची आहे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला त्या कॉलेजमधल्या कास्ट वाईज सगळ्या रँक अवेलेबल असतात. ते सीईटी सेलच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत का बघा. नाहीतर आम्ही डिस्क्रिप्शन देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आम्हाला कॉल करा, व्हॉट्सअप मेसेज करा, आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा. फक्त करायचं काय माहितीये का? रँक इम्पॉर्टंट आहे बरं का. आता शॉकिंगली मी नाव घेत नाही बरं का, की एका मुलाचे मी ऑप्शन फॉर्म बघितला बरं का. ओके. XYZ काउन्सिलिंग टीमकडून त्यांना मिळालाय तो. पहिलंच कॉलेज कुठलं आहे? पहिलंच कॉलेज होतं व्ही-आय-टी ई-एन-टी-सी. चांगलं कॉलेज आहे. आता व्ही-आय-टी मला माहित नाही कुठलं बरं का, पण कुठलं कॉलेज होतं मगाशी मला आठवत नाही बरं का, पण ई-एन-टी-सी ब्रांच होते. असं नाही ना. मी तुम्हाला सांगतो पहिल्या राउंडला एक ऑप्शन कंपल्सरी असतो. ओके. मग असं नका ना टाकू ई-एन-टी-सी कुठलंही म्हणूया आपण. शक्यतो तुम्हाला पाहिजे मग सी-ओ-पी-सी-एस टाका ना. पुन्हा दुसऱ्या राउंडला काहीतरी 3 ऑप्शन्स कंपल्सरी असतात. तिसऱ्याला 6 असतात. यावर्षी काही चेंजेस झालेत का? सगळ्या गोष्टींचा प्रॉपर विचार करायचा बरं का लक्षात घ्या. मग आता करायचंय काय तुम्हाला, की तुमची लिस्ट एवढी होती, तर ती एवढी केली पाहिजे. म्हणजे काय एक्सटेंड केलं पाहिजे. आणि तुमच्या लिस्टमध्ये लास्टचे 5 कॉलेजेस जे असतील ना, तर ते असे पाहिजेत, की जिथे तुम्हाला गॅरंटीनं ॲडमिशन मिळेल. मी सांगू का? पहिल्या राउंडला जर तुम्ही चुकीचा ऑप्शन फॉर्म भरला आणि नाही मिळालं, तर पुढचा 1 आठवडा जो पॅनिक अटॅक येतो ना, काय विचारूच नका. घरातले, तुम्ही सगळे तणावात जाता. कुठलंच कॉलेज नाही भेटल्यावर बरं का. 2nd, 3rd, 4thला स्पॉटला मिळेल हो, मिळेल. पण तोपर्यंत तणाव कशाला घ्यायचा आहे? म्हणजे तुमच्या लिस्टमध्ये ना अशी कॉलेजेस पाहिजेतच, की जिथं गॅरंटीनं मिळेल. ओके. आता आमच्याकडे एक स्टुडंट आहे. कमी पर्सेंटाईल आहे. ओके. सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं आहे. मग आम्ही काय केलंय, पुण्यातले सगळे कॉलेज घेतले. सीओईपीला पण सोडलेलं नाहीये. पुण्यातले सगळे टॉपचे कॉलेजेस आहेत. ओके. टियर 3 कडे न जाता मग सातारा, सांगली, कोल्हापूर इथले चांगले कॉलेजेस घेतलेत. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, प्लॅन बनवा रे व्यवस्थित. प्रत्येकाचा ऑप्शन फॉर्म परफेक्ट व्हायला पाहिजे. मग आता ड्रीम कॉलेज मिळेल का? मिळणारं हा माझा शब्द आहे लक्षात घ्या. पण इथंही मनाची तयारी ठेवायची. कदाचित सी-ओ-ई-पी मिळेल असेल असं वाटलं होतं, आपण पी-आय-सीकडे शिफ्ट होऊ शकतो. पी-आय-सीने मिळणारच चान्सेस होते. कदाचित व्ही-आय-टीकडे जावं लागेल. काय इश्यू आहे? सगळे कॉलेज बेस्टच आहेत लक्षात घ्या. बरं याच्यामध्ये काही मुलांना वालचंद सुद्धा चालतंय लक्षात घ्या. पण आता माझ्याकडे ना वसई पालघरचा मुलगा आहे. ओके. मग वालचंद शक्यतो टाळलं जातंय. मग पुण्यातलंच कॉलेज आणि ॲक्चुअली त्याला सी-ओ-ई-पीतच मिळतंय म्हणूया आपण. पण मी तुम्हाला सांगतो मग सी-ओ-ई-पीवर आम्ही त्याची लिस्ट वाढवलेली आहे. ओके. वाढवलेली आहे. अगदी कराड गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा आहे आमच्या लिस्टमध्ये. मी तुम्हाला सांगतो व्ही-जे-टी-आय पण आहे. सरदार पटेल अंधेरीचं पण कॉलेज आहेच आमच्या लिस्टमध्ये. म्हणजे मुद्दा काय, की तुमची लिस्ट ही जी आहे ना, परफेक्टच हवी आहे. तर तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज हे नक्की, नक्की, नक्की मिळेल. ओके. मग आता तणाव ठेवू नका. पण एक काम दिलं होतं तुम्हाला लक्षात घ्या. कुठलं काम? की मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला काय करायचंय, की फार अगोदर ते काम दिलं होतं बरं का लक्षात घ्या. ऑप्शन फॉर्म वाढवा वगैरे ते काही नाहीये.
मी तुम्हाला काम काय देतोय, की तुम्ही आता स्वतःवर काम करायला सुरुवात करा. ओके. म्हणजे तुमचं कम्युनिकेशन स्किल असेल, ओके किंवा तुमचा थोडासा अभ्यास पण सुरुवात करा. बाळांनो, जुलै तर संपलाय आता. ऑगस्ट, सप्टेंबर पण असेच संपतील ॲडमिशन प्रोसेसमध्ये. पुन्हा कॉलेज सुरू झालं की एन्जॉयमेंट. कॉलेज सुरू होत्या अगोदरच पोर्शन क्लिअर करायचं लक्षात घ्या. आणि मोबाईलवर टाईमपास जास्त असेल तर कमी करा बरं का बाळांनो. फोकस कुठे ठेवायचा आहे? अभ्यासावर. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय असतो माहिती आहे का, की ऑप्शन फॉर्म हा नक्की तयार कसा करायचा आहे? आता सांगतो. 90% मुलं तर कडे जाणार आहेत. बरोबर आहे. आणि मग काय होतं, की टॉपच्या कॉलेजमध्ये पाहिजे. बरं, आय-टी पण चालेल, एआय-एम-एल पण चालेल, एआय-डी-एस पण चालेल आणि फार, फार, फार कॉम्प्रोमाईज करून ई-एन-टी-सी सुद्धा चालेल. मग इथं खरी गडबड स्टार्ट होते. आता सिव्हिल म्हणाल तुम्ही ना, आमचे ऑप्शन मग ठरलाय काय? सिव्हिल म्हणल्यावर काय येणार? सी-ओ-ए-पी, व्ही-जे-टी-आय. ओके. मुंबईकडचा मुलगा असेल सरदार पटेल सुद्धा चालेल. ओके. मग 3 कॉलेज झाल्यावर कुठलं येणार? मग वालचंद चालेल, कराड चालेल, व्ही-आय-टी पण चालेल. बास संपते लिस्ट लक्षात घ्या. आणि सिव्हिल मेककडे जाणारा स्टुडंट हा टॉपरच आहे बरं का. वन ऑफ म्हणजे बेस्टच मी काय म्हणतो मला म्हणायचं आहे, की आता मार्क्स कमी आहेत म्हणून कॉम्प्रोमाईज करणारे आहेत. पण शक्यतो मी ऑब्झर्व्ह केलंय बरं का, शक्यतो. मी सुद्धा माझ्या क्लासमध्ये टॉपर्सना सिव्हिलच सजेस्ट करतो बरं का बऱ्यापैकी. मग त्यांचा ऑप्शन फॉर्म भरणं सोपं आता. पण सीएस असल्यावर काय करावं लागतंय, की 2 गोष्टी होत आहेत, की तुम्हाला कॉलेज आणि ब्रांच ह्याच्यावर लक्ष ठेवावं लागतंय. बरोबर आहे. आता मुलं कुठं सांगतो, सी आता मी एका पालकाचं बोलणं ऐकलं होतं बरं का. ऑप्शन फॉर्म कसा भरायचा दुसऱ्याला सांगत होते बरं का. "हे काय अवघड काही नाहीये. गव्हर्नमेंट कॉलेज सगळे वरती घ्यायचे." आता जुन्या काळात लोकांना तेच वाटायचं, की गव्हर्नमेंट कॉलेजच पाहिजे. पण सांगू का, आता गव्हर्नमेंट कॉलेजच्या फीज उलटायच्या असतात. ओके. आणि प्रायव्हेट कॉलेज म्हणतो ना, ते ऑटोनॉमस होऊन ते खूप प्रगती केली आहे त्यांनी. अगदी पुण्यातलं पी-आय-सी-टी घ्या, पी-सी-सी-ओ-ई घ्या, व्ही-आय-टी घ्या, हे गव्हर्नमेंट कॉलेजच्या तोडीच कॉलेज झालेत लक्षात घ्या. टियर 1 मधले हे कॉलेजेस आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा काय होतोय तुम्हाला सांगतो, पालकांना काय वाटतं, घ्या सगळे कॉलेज एकत्र. आणि त्यातही पालक काय करतात, सी सगळ्या ब्रांचेस टाकायच्या. अरे कशाला टाकायच्या सगळ्या? इन्स्ट्रुमेंटेशन आहे बहुतेक तिथं किंवा आणखी त्यात रोबोटिक्स बहुतेक बंद केले त्यांनी बरं का, चौकशी करा बरं का. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का, ते काय मॅन्युफॅक्चरिंग सारख्या ब्रांचेस आहेत. कशाला? जायचंय का तिकडे? उगाच घ्यायचं सगळं घ्यायचं होय. असं नाही करायचं. मग मी काय म्हणतो लक्षात घ्या. म्हणजे आपण एक काम असं हे करू शकतो बरं का आपण. टियर 1 चे कॉलेजेस वेगळे करा. ओके. टियर 2 चे कॉलेजेस वेगळे करा आणि टियर 3 नको त्याच्यापेक्षा मग होम टाउन प्रेफर करा. होम टाउन प्रेफर करा. हे लक्षात घ्या. ओके. आता मुद्दा काय आहे, की मग टियर 1 मध्ये तुम्ही घ्या. ओके. सगळ्या त्या कॉलेजेसमध्ये. ओके. त्याच झालं की टियर 1 मध्येच पुन्हा आय-टी घ्या. मग त्याच्या खालचं ए-आय-एम-एल असं कंप्लीट करा. म्हणजे टियर 1 चे कॉलेजेस सगळे सुरुवातीला पाहिजेत. आय-टी, ए-आयला म्हणूया आपण. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग टियर 2 तिथेही तेच करायचं. टियर 2 मधले सगळे कॉलेज भरती घ्या वाटल्यास. पुन्हा आय-टी घ्या, पुन्हा हे घ्या. आणि होम टाउनकडे पण एखादं चांगलं कॉलेज असेल तर ते घ्यायला काही हरकत नाही. आणि मग लास्टला तुम्हाला वाटलं ई-एन-टी-सी घ्यावं वाटतं तर घ्या म्हणूया आपण. म्हणजे हे पण काय प्रत्येकाला विचारून ठरवावं लागतंय आम्हाला काउन्सिलिंगमध्ये. प्रत्येक मुलाला विचारून ठरवावं लागतंय. इंडिव्हिज्युअली डिसिजन घेता येत नाही. सरसकट सगळ्यांना कॉम्प्युटर जनरेटेड एक्स दिलेले मी अशा बघितलेत लोकं बरं का मी. काही मी गेल्या 2-4 वर्षाला सांगतो, की मुलांच्या लिस्टमध्ये कमिन्स कॉलेज बघितलंय मी. आता कमिन्स तर गर्ल्स कॉलेज आहे. मग मुलांच्या लिस्टमध्ये कसं पाहिजे? कसं पाहिजे? पण चुका होतायत रे. ॲक्चुअली भरता येणार नाही तुम्हाला लक्षात घ्या, समजून घ्या. ते ॲक्सेप्टच करणार नाहीये, पण चुका होतायत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की कॉलेजचं नाव नाही एंटर करायचं ऑप्शन फॉर्ममध्ये. नंबर असतो तो लक्षात घ्या. तो व्यवस्थित तिथं एंटर करायचा असतो म्हणूया आपण. ठीक आहे? आणि फार मोठी लिस्ट बनवू नका 200-300 कॉलेजची. गरज नाहीये लक्षात घ्या. कारण तेवढ्या वेळात तिथं त्या सी-ई-टी-सीच्या फॉर्मवर सबमिट पण तुम्हाला करायला जमलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, डॉक्युमेंटच्या बाबतीत तर तुम्ही परफेक्ट केलंय. रजिस्ट्रेशन सगळं झालेलं आहे आणि आता महत्त्वाचं काम आहे. ओके. 2-3 दिवसात त्याला सुरुवात होणार आहे. त्यात काही अडचण आली तर मगाशी मी नंबर दिले त्याच्यावर कॉल करा. ओके. आम्ही आहोत तुमच्याबरोबर. ऑल द बेस्ट.